नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 10वी ते ग्रॅज्युएशन पासवर हमाल, कामगार, आया, सफाईगार, फार्मासिस्ट, एक्सरे टेक्निशियन अशा विविध संवर्गाच्या एकूण 145 पदांच्या भरतीची जाहिरात घेऊन आलेलो आहे. महत्वाची गोष्ट सांगायची तर या सर्व पदांकरता तुमची कोणतीही लेखी एक्झाम घेतली जाणार नसून फक्त शैक्षणिक अर्हतेच्या टक्केवारीनुसार आणि इंटरव्ह्यूद्वारे मिळालेल्या गुणांनुसार तुमची इथे निवड केली जाणार आहे. आणि जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 18,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी ते ग्रॅज्युएशन पास वरील सर्व पदांची माहिती, त्यांची शैक्षणिक अर्हता आणि तुमचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत या सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जरा मोठा होणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपला अर्ज तसेच शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे आणि 934 रुपयांचे चलन भरून दिनांक 4/2/2026 पर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉक्टर रुस्तम नरसी कुपर रुग्णालयाच्या विभागात प्रत्यक्ष येऊन सादर करायचा आहे. लक्षात ठेवा की टपालाने किंवा ऑनलाईन पद्धतीने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तर सदर रिक्रुटमेंट मध्ये नक्की कोणती पदे भरली जाणार आहेत, तसेच सदर पदांची अर्हता व सदर पदांचे वेतन हे नक्की किती असणार आहेत हे बघण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तसेच सदर पदाच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे. ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाची एकूण 4 पदे भरली जाणार असून जर तुमची ते निवड झाली तर तुम्हाला दरमहा 14,000 रुपये पगार मिळणार आहेत. तर नोंदणी सहाय्यक या संवर्गाकरता कोणती शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवारे मान्यता प्राप्त मंडळाची उच्च माध्यमिक म्हणजे 12वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असायला हवेत. त्यानंतर उमेदवारे मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांमध्ये पदवीधर असावेत. त्यानंतर उमेदवारांना संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे. आता नोंदणी सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू. तर दिनांक 10/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सेवक या संवर्गाची एकूण 8 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 15,000 रुपये पगार मिळणार आहे. सदर पदांकरता उमेदवारे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांना मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. आता प्रयोगशाळा परिचर व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू. तर दिनांक 11/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या संवर्गाची एकूण 6 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 16,000 ते 20,000 रुपये पगार मिळणार आहेत. आता प्रयोगशाळा तंत्रज्ञ व प्रयोगशाळा सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू. तर दिनांक 9/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यानंतर क्ष किरण सहाय्यक या संवर्गाची एकूण 4 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 16,000 रुपये पगार मिळणार आहेत. आता क्ष किरण तंत्रज्ञ व क्ष किरण सहाय्यक या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू. तर दिनांक 10/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी या संवर्गाची एकूण 4 पदे भरली जाणार असून जर तुमची येथे निवड झाली तर तुम्हाला दरमहा 90,000 ते 1,00,000 रुपयेपर्यंत पगार मिळणार आहेत. आता वैद्यकीय अधिकारी या पदाचे इंटरव्ह्यू कधी असणार आहेत ते आपण बघू. तर दिनांक 9/2/2026 रोजी सकाळी 11 वाजता तुमचे इंटरव्ह्यू होणार आहेत. सदर पदांच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर वाचून घ्या. यानंतर या सर्व पदांकरता उमेदवारांची वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे ते आपण बघू. तर उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. यानंतर उमेदवारांची निवड कशी होणार आहे ते आपण बघू. तर सदर पदांची विहित केलेली शैक्षणिक अर्हता व मुलाखतीच्या द्वारे प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार व त्यानुसार निवड यादी तयार करण्यात येईल. आता तुम्हाला अर्जासोबत नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आपण बघू. तर सुरुवातीला उमेदवारांचा पूर्ण भरलेला अर्ज, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे म्हणजेच 10वी 12वी गुणपत्रक व प्रमाणपत्र, संबंधित पदांच्या अर्हतेनुसार आवश्यक कागदपत्रे, त्यानंतर
पदवी, पदविका, पदव्युत्तर फेलोशिप, MSCIT व टंकलेखन प्रमाणपत्रे, त्यानंतर नोंदणी प्रमाणपत्रे म्हणजेच संबंधित परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल, फार्मसी कौन्सिल प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभव प्रमाणपत्रे, त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, त्यानंतर पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन, इलेक्ट्रिसिटी बिल, वोटिंग ID, रेशन कार्ड वरील सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स या ट्रू कॉपी करून जोडायचे आहेत। तसेच जर महिला उमेदवार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्राची झेरॉक्स या ट्रू कॉपी करून जोडायचे आहेत। एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की इंटरव्ह्यूच्या वेळी उपस्थित राहताना तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट सोबत न्यायचे आहेत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल। आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।